मित्रांनो, गिर्यारोहकांनी, गिरिदुर्ग तज्ज्ञांनी लिहिलेली मोठी मोठी पुस्तकं वाचल्याशिवाय दुर्गांचं महत्त्व, दुर्गांवर घडलेल्या गोष्टी या काही मुलांच्या फारशा लक्षात येऊ शकत नाहीत. मुलांना अगदी खेळता खेळताच दुर्ग सांगायचे झाले तर त्यासाठीच आम्ही स्वराज्य दुर्ग ट्रम्प कार्ड्स बनवलेत. आणि मावळाच्या या स्वराज्य दुर्ग ट्रम्प कार्ड्समध्ये आपण प्रत्येक कार्ड आपल्याशी काय बोलतं, दुर्गाच्या कार्डवर कोणती माहिती दिली हे समजावून घेणारी ही शृंखला आहे. मी कुठलंही एक कार्ड शफल करून पिसून घेतो आणि तो दुर्ग आपल्याशी काय बोलतो हे आपल्याशी बोलतो. भन्नाट दुर्ग आपल्याला मिळालेला आहे. या वेळेस आपण बोलणार आहोत दुर्गेश्वर रायगडबद्दल. रायगड या दुर्गाचं चित्र पाहिलं तुम्हाला अर्थात कमालीचं, तो जो नगारखानाचं पहिला दृश्य दिसेल ते तुम्हाला दुर्गाच्या सगळ्यात माथ्यावरती असलेलं चित्र दिसेल. रायगड हा अर्थात गिरिदुर्ग होता. त्याचा रँक तुम्ही बघाल तर तो 1 क्रमांक आहे. स्वराज्याची राजधानी, दुसरी राजधानी म्हणून निवडलेला असा दुर्ग महाराजांनी बांधला होता का? तर रायरीचा एक गढी होती, पण तो पर्वत तासून त्याचा कडा करून तो अभेद्य बनवणे, त्याच्यावरती मोठं बांधकाम करणे, या सगळ्या गोष्टी महाराजांनी केल्यामुळे दुर्ग हा बांधला कोणी? अर्थात शिवरायांनी बांधला होता. महाराजांच्या चित्राच्या होती तुम्हाला सोनेरी कडा निश्चित दिसेल. ऐतिहासिक महत्त्व 9 आहे. या दुर्गाने पाहिलेला हा राजाभिषेक सोहळा हाच इतका कमाल होता की माणसाच्या इतिहासात तुमच्या माझ्यासाठी पूर्ण आयुष्य बदलून टाकणारी मंगलमय घटना गेल्या सहस्त्रकात घडलेली ती म्हणजे शिवछत्रपतींचा राजाभिषेक, आणि तो पाहायचं भाग्य या दुर्गाला होतं. ऐतिहासिक महत्त्व त्यामुळे 9 आहे. स्ट्रॅटेजिक लोकेशन 8.1 आहे, जे चांगलं आहे खूपच. रायगडावरची राजधानी नेण्याचं कारणच हे होतं की राजगड तुलनेने वल्नरेबल होता, म्हणजे लवकर त्याच्यावरती आक्रमण होऊ शकत होती. त्या मनाने कोकणाच्या जवळ, समुद्राच्या, नौदलाच्या पण जवळ असा रायगड होता. त्यामुळे रायगडाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन चांगलं आहे. उंची फार नाही आहे, समुद्राच्या जवळ असल्यामुळे उंची फार नाही आहे, पण दुर्गम खूप आहे. उंची किती आहे? 2829, 2829 अशी त्याची उंची आहे. आणि दुर्गमता मात्र 9.6 आहे. खूपच रेअरली कोणी हा दुर्गाच्या या पॅरामीटर विरुद्ध जिंकू शकतो. जर तुम्ही खाली पाहिलं तर राजाभिषेक, उत्तरार्धातलं सगळं राजकारण आणि शिवरायांचं निर्वाण पाहिलेला हा दुर्ग. या व्यतिरिक्त हिरोजी इंदुलकरांची सेवेची पायरी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचं तीर्थक्षेत्र आहे हा दुर्ग. हा प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी जाऊन यायलाच पाहिजे असा हा दुर्ग आहे. रायगडाचा रँक त्यामुळेच 1 आहे, क्रमांक त्याचा 1 आहे, त्याच्याशी कोणीच जिंकू शकत नाही. या भागात आपल्याला क्रमांक 1चा रायगड पाहायला मिळाला. स्वराज्य दुर्ग समजून घेण्याच्या शृंखलेच्या पुढच्या भागात पाहूया आपल्याला कोणता दुर्ग भेटतोय. तोपर्यंत जय शिवराय.